नमस्कार मित्रांनो, दर आठवड्याला टेलिव्हिजनवर विविध शो आणि मालिका यांचा TRP नेमका किती आहे याची अधिकृत आकडेवारी BARC कडून प्रसिद्ध केली जाते। अमुक एका मालिकेसाठी TRP अव्वल स्थानी आहे किंवा एखाद्या वाहिनीची TRP घसरल्याच्या चर्चा नेहमीच आपल्या कानावर येत असतात। अनेकदा कमी TRP मुळे प्रसिद्ध होणाऱ्या मालिकांना लवकर गाशा गुंडाळावा लागतो, तर जोखमीच्या परिस्थितीमध्ये चॅनल सुद्धा बंद करावं लागतं। हा सगळा TRPचा खेळ। TRP म्हणजे नेमकं काय, TRP कसा मोजला जातो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा, कुठे स्किप करत नका जा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही दिवसापूर्वीच आपण ऐकलं असेल की बिग बॉसचा TRP खूप वाढला, बरोबर। तर TRPला टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट असं म्हटलं जातं। TRP हे एक असं साधन आहे की ज्याद्वारे टेलिव्हिजनवरचा कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला जातो आणि आकडेवारी मोजण्यात येते। यामुळे चॅनलची लोकप्रियता समजण्यात त्यांना कळत असतं। एखाद्या कार्यक्रमाला जास्त TRP मिळत असेल याचा अर्थ तो कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेक्षक पाहत असतात। जाहिरातीदारांना या TRP आकडेवारीवरून खूप फायदा होतो। या आकडेवारीवरून संबंधित कार्यक्रमाला कोणत्या जाहिराती दिल्या जाणार याची निवड देखील केली जाते। TRPची गणना ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल या भारतीय एजन्सीद्वारे केली जाते, म्हणजेच BARO मीटर्स वापरून ही केली जाते। BARC कडून दर गुरुवारी सर्व TV चॅनल आणि TV कार्यक्रमांच्या क्रमवारीचा साप्ताहिक TRP निकाल प्रकाशित केला जातो आणि तसेच BARCने 45,000पेक्षा जास्त घरांमध्ये BARO मीटर्स बसवले आहेत। याद्वारे कार्यक्रम सर्वाधिक पाहिले जातात याचे सर्वेक्षण केले जाते। BARO मीटर्स हे गॅजेट कुटुंबातील सदस्यांना कोणते चॅनल्स किंवा कार्यक्रम पाहिले याचा डेटा रेकॉर्ड करत असतं। BARO मीटर्सला पीपल्स मीटर असेही देखील म्हटलं जातं। 2014 मध्ये स्थापन झालेल्या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच BARC ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षक मापन संस्था आहे। BARC इंडियाने सध्या देशभरात 22,000हून अधिक BARO मीटर्स बसवले आहेत। सुरुवातीला 277 चॅनल BARCने सदस्यत्व घेतले होते, यात आता वाढ होऊन ही 470 एवढी आहे। आणि म्हणूनच कारण की ही जी माहिती आहे, ही माहिती का तर आपण मागच्याच आठवड्यात बघितलं होतं की जो काही कलर्स मराठीवरचा बिग बॉस हा शो आहे त्याचा TRP खूप वाढला आहे असं त्यावेळेस सांगण्यात आलं। आणि म्हणून जर अशी माहिती बाहेर येत असेल तर आपसुकच आपल्या मनामध्ये हे प्रश्न येतात की TRP म्हणजे नेमकं काय, TRP कसा मोजला जातो, TRP मध्ये काय काय गोष्टी करतात, त्या सगळ्या या अशा होत्या मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।